सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. 14 फेब्रुवारी फक्त प्रेम व्यक्त करण्याचा दिवस की प्रेमाच्या खऱ्या अर्थाचा शोध घेण्याची एक सुंदर संधी. आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. पण खरं प्रेम म्हणजे नेमकं काय? फक्त भेटवस्तू, गुलाब आणि संदेश की त्याग, विश्वास आणि निस्वार्थ भावना? 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस. जगभरात आज गुलाबांची देवाणघेवाण होते, गिफ्ट दिले जातात, सोशल मीडियावर प्रेमाच्या पोस्टर्स दिसतात. आपण थांबा, खरंच प्रेम इतकंच असतं का? प्रेम म्हणजे फक्त एक दिवस साजरा करणे की प्रेम म्हणजे आयुष्यभर जपण्याची एक पवित्र परंपरा? चला तर मग जाणून घेऊया 14 फेब्रुवारीचे खरे महत्त्व, इतिहास, परंपरा आणि आपल्या संस्कृतीतल्या प्रेमाचा आध्यात्मिक अर्थासह. 14 फेब्रुवारी हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. रोममध्ये एक राजा होता, क्लॉडियस. त्याने काय केलं, सैनिकांना लग्न करण्यास बंदी घातली होती. कारण त्याला असं वाटत होतं की अविवाहित सैनिक जास्त चांगले लढतात, विवाह झाल्यानंतर ते जास्त इकडं लक्ष देऊ शकत नाहीत असं त्याला वाटत होतं. पण संत व्हॅलेंटाईन यांनी काय केलं, गुपचूप विवाह लावून दिले. ते प्रेम आणि नात्यांच्या पवित्रतेवर विश्वास ठेवत होते. त्यासाठी त्यांना मृत्यूदंड देण्यात आला. त्यांच्या त्यागामुळे हा दिवस प्रेमदिन म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत अशी आहे हे 14 फेब्रुवारीची कथा. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नाही. प्रेम म्हणजे निस्वार्थ भावना, समर्पण, त्याग, आदर आणि विश्वास. राधाकृष्णाचे प्रेम, सीतारामाचे पवित्र नाते, शिवपार्वतीचे अतूट बंधन ही उदाहरणे दाखवतात की प्रेम म्हणजे आत्म्याशी एकरूपता आहे. आई वडिलांनी आपल्याला निस्वार्थ प्रेम दिलं, गुरुंनी आपल्याला घडवलं, मित्रांनी कठीण प्रसंगी साथ दिली आणि कदाचित कोणीतरी शांतपणे तुमच्यावर प्रेम करत असेल. आजचा दिवस त्यांच्यासाठी आहे. फक्त आय लव्ह यू म्हणण्यासाठी नाही, तर थँक्यू म्हणण्यासाठी, माफ करा म्हणण्यासाठी आणि मी तुमच्यासोबत आहे हे जाणून देण्यासाठी. खरं प्रेम मोठ्या आवाजात नाही व्यक्त होत. ते शांतपणे डोळ्यात दिसतं, हाताच्या स्पर्शात जाणवतं आणि संकटात उभं राहतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वराचे आभार माना, कारण त्यानेच आपल्याला प्रेम करण्याची क्षमता दिलेली आहे. आजच्या काळामध्ये तरुणामध्ये हे व्हॅलेंटाईन डेचं जास्त लोकप्रिय आहे. हा दिवस प्रेम, आपुलकी, नात्याचा सन्मान करण्यासाठी आहे. पती पत्नी फक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी पती पत्नी सुद्धा ह्या दिवशी प्रेम व्यक्त करू शकतात. मित्र, मैत्रीण, आई वडील हे सुद्धा, भावंडे, अशा सर्व नात्यामध्ये प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. लोक एकमेकांना फुले, गिफ्ट्स, कार्ड देतात. आजच्या काळामध्ये तरुणामध्ये जास्त लोकप्रिय आहे. काही ठिकाणी हा दिवस मैत्री आणि सन्मान दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. 14 फेब्रुवारीला आपण काय करायचं तर संकल्प करायचा आपण की द्वेष नाही, प्रेम पसरवायचं, राग नाही, समजूतदारपणा ठेवायचा, स्वार्थ नाही, समर्पण जपायचं, क्षमा करायचं, जुन्या रागांना सोडायचं आणि प्रियजनांना वेळ द्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण देवाचे आभार मानायचे, कारण एवढं चांगलं आयुष्य आपल्याला हे देवाने दिलेलं आहे. प्रेम 14 फेब्रुवारी हा दिवस फक्त बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडसाठी नाही आहे. आपण आईवडिलावरही प्रेम व्यक्त करू शकतो, गुरूंना कृतज्ञता व्यक्त करू शकतो, तू माझ्यासाठी खास आहे असं सांगू शकतो. खरं प्रेम म्हणजे काय, जिथे अपेक्षा कमी आणि समजूतदारपणा जास्त असतो. आज प्रेम अनेकदा दिखाव्यात अडकलेलं आहे. महागडे गिफ्ट्स, मोठे सरप्राईज, सोशल मीडियावर स्टेटस. पण प्रेमाची खरी किंमत पैशात नाही, ती आहे वेळ देण्यात, साथ देण्यात, समजून घेण्यामध्ये. म्हणजे आपल्या माणसांना वेळ द्या, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना मदत करा जेव्हा त्यांना गरज आहे तेव्हा. सर्वात शुद्ध प्रेम कोणते तर ते आहे भक्तीचे प्रेम. जेव्हा फक्त देवावर प्रेम करतो तेव्हा त्यात स्वार्थ नसतो, फक्त भक्ती आणि समर्पण असते. मीराबाईचे कृष्णावर प्रेम, हनुमानाचे रामावर प्रेम. हे प्रेम आपल्याला शिकवते की खरे प्रेम म्हणजे ईश्वराशी जोडलेली भावना. प्रेम हा एक दिवस नाहीये,
ही एक भावना आहे जी आयुष्यभर जपायची असते. तुम्हाला वाटत असेल की प्रेम म्हणजे विश्वास, त्याग आणि भक्ती, तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, खरं प्रेम म्हणजे समर्पण. 14 फेब्रुवारी हा फक्त कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तो आपल्याला आठवण करून देतो की प्रेम हीच या सृष्टीची सर्वात मोठी शक्ती आहे. जग बदलण्यासाठी मोठे शस्त्रे लागत नाहीत, लागते ती फक्त एक प्रेमळ भावना. जर आपल्या मनात द्वेष असेल तर तो सोडा, कोणावर राग असेल तर त्यांना माफ करा, कोणी आपल्यासाठी खास असेल तर त्यांना सांगा की तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस. प्रेम म्हणजे फक्त हातात हात धरणे नाही, संकटात साथ देणे. प्रेम म्हणजे फक्त गोड शब्द नाही, कठीण काळातही नातं जपणं आहे. आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवले, प्रेमात अहंकार नसतो, प्रेमात स्वार्थ नसतो, प्रेमात फक्त समर्पण असते. त्याच्यासाठीच आपण त्या दिवशी 14 फेब्रुवारीला संकल्प करायचा की आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातं प्रेमाने, आदराने, विश्वासाने जपूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वराने प्रेम ठेवूया. कारण जेव्हा मनात प्रेम असते तेव्हा घर स्वर्ग बनते, नातं मजबूत बनतं आणि आयुष्य सुंदर बनतं. तुम्हाला जर वाटत असेल की खरं प्रेम म्हणजे त्याग आणि विश्वास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. प्रेम म्हणजे काय? निस्वार्थ समर्पण. प्रेम हीच खरी शक्ती आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा, प्रेम जपा, नाती जपा. जय संस्कृती, जय प्रेम भावना.